Hello, hello. This is the my artifact episode number 2058 Yes, 2059. आजची तारीख आहे 12 ऑक्टोबर 2020. वाजले आता रात्रीचे 9 वाजले, एक्झॅक्ट 9 वाजले. मी वर्धेला आहे आणि मी माझ्या घरी आहे. माहित नाही काय अटकलंय आणि इथे टेरेसवर फिरून राहिलाय. वेल, मी असं म्हणतो की हे माझ्या लाईफची लेवल 2 आहे. या दॅट इज करेक्ट, इट इज लेवल 2. या बट ऍक्च्युली कसं आहे की आपण ठरवलं होतं की आपल्या लाईफ मधले लेवल्स ठरले गेल्या. या म्हणजे कोणकोणते लेवल, म्हणजे जेव्हा मी घरी राहील तेव्हा मी लेवल 1, जेव्हा मी जॉब करता इन अनदर सिटी बट नॉट डुईंग फिल्म मेकिंग. ओके, फिल्म मेकिंग बरोबर फक्त शिकत आहे, सो दॅट इज लेवल 2. लेवल 3 म्हणजे जिथे मी फुल फ्लेजेड काम करत आहे, शिकत पण आहे आणि राहत पण आहे फिल्म इंडस्ट्रीमध्ये, मोस्ट ऑफ द रिलेटेड विथ द फिल्म अँड एव्हरीथिंग. दॅट इज लेवल 3. लेवल 4 आहे माझ्या लाईफमध्ये. लेवल 3 खूप मोठा आहे, खूप मोठा तर आय डोंट नो, बट लेवल 3 आहे. त्यानंतर आहे लेवल 4. लेवल 4 याने मेकिंग मूवी इन हॉलिवूड. या तर माझ्या लाईफमध्ये हे 4 लेवल आहे. एक 5वी पण लेवल आहे, बट ती काइंड ऑफ एक प्रकारे म्हणजे शायद होऊ शकते का नाही, आय एम नॉट रिअली शुअर. येस, कारण 5वी जी लेवल आहे ती थोडी मोठी आहे. या बट वी डोंट टॉक अबाउट दिस राईट नाउ. या ऍक्च्युली आपण आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये खूपदा डिस्कस केला लेवल 5 बद्दल, बट राईट नाउ मी लेवल 2 वरच आहे. लेवल 5 बद्दल आपण थोडा फारसा विचार नाही करू आपण. ओके, इट्स खूप दूरची गोष्ट आहे ती. लेवल 5 म्हणजे व्हेन आय वॉज लाईक दॅट 50 किंवा 40-50-60 वर्षाचा राहील तेव्हा शायद माझ्या लाईफ मध्ये लेवल 5 शायद म्हणतो. या माहित नाही, आज सकाळपासून नाही का माझ्या पोटामध्ये एवढे गॅसेस आले ना, बहुतच जास्त. सो मला असं वाटलं की काही असेल बा मला पोटात वगैरे. सो 1-2 वेळा संडासला पण गेलो, बट काहीच असं निघालं नाही. या आणि स्टील बहुत सारे गॅसेस येऊन राहिले. मी खूप वेळची वाट पाहत होतो केव्हा जेवण करीन. आता माझं जेवण झालं, सो आय कॅन वॉक. आणि ऍक्च्युली आज काय काय झालं. या आज ऍक्च्युली आय वॉज वेकअप ॲट 7. या 7 वाजता उठलो मी. 7 पावणे 7ला उठलो. या आज सकाळी जेव्हा उठलो ना तेव्हा इतका जबरदस्त फॉग होता ना की बहुतच जास्त. या एवढा फॉग आहे ना मी कधीच बघितला नव्हता वर्धेमध्ये. या ऍक्च्युली अशा प्रकारचा फॉग आहे ना, म्हणजे याच्या प्रकारचा डेन्स फॉग आहे ना, तो मी बघितला होता 2015 मध्ये, न्यू इयर मध्ये. येस, म्हणजे 2015चं जे न्यू इयर होतं ना तेव्हा आम्ही होतो चिखलदऱ्याला. थंडी पण होती, तर तेव्हा जो फॉग होता ना तो बहुत ही घना फॉग होता. इट वॉज टू मच. या म्हणजे तेव्हा जो फॉग होता तो बहुत भयानक होता. आणि आज सकाळी उठलो मी, बिलकुल तशाच प्रकारचा फॉग मला आज सकाळी पाहायला भेटला. या बट आजचा जो फॉग होता तो थोडासा कमी होता. या म्हणजे जे चिखलदऱ्याचा जो फॉग होता ना, म्हणजे तू जर एखादी पर्सन आहे तो 10 मीटर पेक्षा जास्त दूर आहे तो दिसणारच नाही. या इट वॉज लाईक दॅट. 10 ते 20 मीटर, सॉरी 10 मीटर थोडे कमीच झालं, सॉरी 20 मीटर घे. ओके, बट आजचा जो फॉग होता, आज सकाळचा जो फॉग होता तो ऑलमोस्ट करीब 100 मीटर पर्यंत आपल्याला दिसे. म्हणजे आपण 100 किंवा 100 किंवा 150 मीटर पर्यंत आपण
आपल्या आसपास अराउंडच्या गोष्टी आपल्याला दिसत होत्या, बट त्याच्यानंतर काही दिसून न राहिल्या होत्या. बट इट वॉज गुड. येस, युजली असा फॉग नेहमी नेहमी राहत नाही. फॉग हे हॅपन अशामुळे होते बिकॉज ऑफ दॅट की जिथे पाऊस येतो, ओके, म्हणजे पावसाचं वातावरण राहते, बट हलकीशी थंडी पण राहते. I'm not really exactly know how this fog was happened, कशामुळे होते मला एक्झॅक्टली त्याचं मेकॅनिझम माहित नाही. मला थोडंसं माहित करून घ्यावं लागेल युट्यूबवर. बट इट वॉज रिअली ग्रेट. या जेव्हा पण असा फॉग वगैरे येतो, आय जस्ट फील रिअली गुड. यस. मग काय झालं, काय नाही, सकाळी उठलो तो फॉग वगैरे, त्यामुळे मी सकाळी मस्त फोटोज वगैरे काढले, ओके, वगैरे, आणि व्हॉट्सअपवर वगैरे शेअर केले. या 1-2 जणांनी आवडला, लाईक केला, थम्सअप पण केला. त्यानंतर मग मी दात वगैरे घासले आणि आज मी कामालाच नाही बसलो ऍक्च्युली. यस, म्हणजे कसं की काम करण्यामध्ये नाही का, म्हणजे असं घरच्यांसोबत टाइमपास करून राहिलो, म्हणजे नाश्ता करून राहिलो, आरामात बोलून राहिलो आई वडिलांसोबत वगैरे, स्पेंडिंग टाइम विथ फॅमिली. तर त्याच्यामध्ये माझा खूप वेळ गेला. या इट वॉज टू मच. पोट थोडस खाली करू दे यार. लेट मी पॉज फॉर दिस वाईल. ओके, आता मी थोडा जास्त लाईट झालो. आय जस्ट, जेव्हा पोटातून पूर्ण निघते ना, तेव्हा खूपच मस्त वाटते राव. इट इट फील्स रिली गुड. हा, मी काय म्हणत होतो, ओके, लेट मी जस्ट एन्जॉय द थिंग वॉज हॅपनिंग जस्ट टू मी. ओके, म्हणजे ते पोट खाली झाल्यानंतर जो सॅटिस्फॅक्शन भेटते ना, इट वॉज रिअली ग्रेट. म्हणजे असं वाटते की तुमचं वजन कमी झालंय. या खूप लाईट फील करायला लागतं तुम्ही जेव्हा जेव्हा पोटातला जेव्हा पूर्ण मलबा बाहेर निघतो ना. ऍक्च्युली मला शायद खूप अगोदर पासून याची प्रॉब्लेम आहे, म्हणजे पोटाची. येस, आताही म्हणजे थोडीशी प्रॉब्लेम आहे, म्हणजे जस्ट लाईक दॅट की म्हणजे रोज सकाळी मी माझे पोट तर साफ होतेच रे. येस, बट कधी कधी असं होऊन जाते ना की आय डोंट नो यार, सम हाऊ आय लाईक टू बीइंग होल्ड वगैरे, आणि मग खूप पाणी प्यायचो, मग एकदम खूप फुल प्रेशरने मग बाहेर काढायचं. इट वॉज, आय डोंट नो यार. या बट थोडासा म्हणजे माझा थोडासा पोटाचा प्रॉब्लेम आहे. पोटाचा म्हणजे पोटातला मलबा बाहेर, त्याच्याचमुळे शायद नाही का माझ्या चेहऱ्यावर नाही का असे पिंपल्स आता येतात. या म्हणजे मला पिंपल्स सांगू, म्हणजे कंटिन्युअसली जेव्हा मी प्युबर्टीच्या एज मध्ये आलो ना, तेव्हापासून कंटिन्यू आहे. म्हणजे ऍट द एज ऑफ 22 पासून ते कंटिन्यू. या स्टार्टिंगला तर बहुतच जास्त होते. या म्हणजे इवन पूर्ण चेहऱ्यावर होते. येस, आणि मला नाही का, म्हणजे जस्ट लाईक दॅट, एवढी गोष्ट आहे की कोणताही असा रोग वगैरे झाला ना तो बहुत एक्सेसिव्ह होतो. या हा, म्हणजे ताप वगैरे हे जस्ट लाईक रिअली नॉर्मल आहे. या बट मला असा कोणता असा खूप मोठा रोग वगैरे कधीच झाला नाही. इट वॉज नेव्हर. या मला आठवते की ताप वगैरे आला. येस, बट त्याच्यानंतर असं माझं असं काही म्हणजे या एज मध्ये असं काही होत पण नाही ना डूड. आणि तुझी इम्युनिटी वॉज रिअली स्ट्रॉंग. या बहुत स्ट्रॉंग आहे तुझी इम्युनिटी. व्हॉटएव्हर, व्हॉट आय एम ट्राइंग टू से इज दॅट, आज काय झालं, आज सकाळी आज मी काहीच काम नाही केलं, नॉट इवन अ लिटल. या
ऍक्च्युली मी जेव्हा कामावर बसलो म्हणजे 8:45 वाजता, तर मग मी प्रीमियर ओपन केलं, बघितलं आणि ऑलमोस्ट सगळं काम झालं होतं. ओके, तर मग मी याला फोन लावला. कसं की डुडल्सचं काम सुरू करण्याच्या अगोदर म्हणजे डुडल्स आफ्टर इफेक्ट्स मध्ये करावं लागते ना. तर आफ्टर इफेक्ट्स मध्ये करण्यासाठी आपल्याला प्रीमियर मधून फाईल एक्सपोर्ट करावं लागेल. तर आपण प्रीमियर मधून फाईल जेव्हा एक्सपोर्ट करू, जेव्हा प्रीमियरचं काम पूर्ण कम्प्लीट होऊन जाईल. म्हणजे म्हणजे की लिरिक्स करेक्ट होऊन जाईल, त्यानंतर जे शॉर्ट आहे ते बरोबर आहे का नाही, म्हणजे माझ्या हिशोबाने मला क्लिअर वाटले. बट एकदा त्याचं पण ओपिनियन घ्यायचं आहे, त्याचा म्हणजे व्हिडिओ त्याचा आहे ना, आपण ऑफिशियल व्हिडिओ त्याच्यासाठी बनवून राहिलोय ना, तर ऑब्विसली त्याचा ओपिनियन इज इम्पॉर्टंट आहे. ओके, तर त्यातला फोन केला मी, म्हणलं की व्हिडिओ दाखवायचा आहे. तर मी गेलो आणि त्यानंतर मग आम्ही सजेशन घेतले वगैरे. ओके, फर्स्ट ऑफ ऑल लिरिक्स त्यांची जे नवीन पीडीएफ आहे, त्या पीडीएफ थ्रू लिरिक्स मध्ये काही चेंजेस होते, तर ते चेंजेस करायचे आहे. त्यानंतर त्याला काही काही शॉर्ट्स नाही आवडले. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की त्याला काही काही क्लोजअप्स वगैरे नाही आवडले. त्याला लॉंग शॉट जास्त आवडले आणि काही काही सीन मध्ये चेंजेस करायला वाटले. सो तिथे आम्ही डिस्कस केलं आणि डिस्कस केला वगैरे वगैरे. काही समथिंग चेंजेस आहेत. फर्स्ट ऑफ ऑल काही लिरिक्स आहे, 2 शॉर्ट आहे ते चेंज करायचे आहे आणि एक नवीन शॉट घ्यायचा आहे, जो बिगिनिंग मध्ये जे गिटारचे जे कॉर्ड्स असतात ना ते वाजतात. तर त्याचा मी शॉट घेतला होता, तो त्याला इतका फारसा आवडला नाही. तर त्याचा आता दुसरा शॉट घ्यायचा आहे दुसऱ्या अँगलने. तर उद्याच घेऊन घ्यावं लागेल कारण उद्या त्याचा इंटरव्ह्यूचा पण शूट करायचा वगैरे वगैरे. ऍक्च्युली तू त्याचा व्हिडिओ का बनवत आहे? व्हाय? तुला पैसे तर काही भेटणार नाही. पैसे काही भेटणार नाही. यस, बट इट वॉज लाईक दॅट की एक्सपिरियन्स भेटत आहे आणि दॅट इज मोस्ट एक्सपेन्सिव्ह थिंग, आणि ही गोष्ट मला फुकट भेटत आहे. मी ऑलरेडी खूपदा एक्सप्लेन केलं गेलं आहे. राईट नाव मी जे काम करून राहिलोय हे फुकट मध्ये का करताय? व्हाय? कारण याच्यापासून मला एक नॉलेज भेटते, म्हणजे एडिट कसं करायचं, शूट कसं करायचं, किंवा शूट केल्यानंतर किंवा एडिट केल्यानंतर मग क्लायंटला ते आवडेल, कशाप्रमाणे आवडेल वगैरे वगैरे, त्याची ओपिनियन. आणि हे सगळं काम मी फ्री मध्ये करून आलोय. म्हणजे जेणेकरून काय होते की मला कळेल की मला जिथे काम करायचं आहे तिथे कशाप्रमाणे काम करायचं आहे. समज जर मी आतापासूनच पैसे चार्ज करायला लागलो, म्हणजे त्याला म्हणलं की श्री असं म्हणलं मी एवढे पैसे घेईल तेवढे पैसे घेईल, तर समजा त्यांनी पैशाचं नाव ऐकलं तर मग ही वॉज लाईक दॅट की मग तो विचार करा. आणि तो त्याला समजा जर पैसे द्यायचेच आहे तर तो माझ्याकडून का काम करून घेईन? व्हाय? कारण मी तर अजूनपर्यंत एकही ऑफिशियल व्हिडिओ बनवलेला नाही आहे किंवा एकही असा काही व्हिडिओ वगैरे बनवलेला नाही. म्हणजे बनवले आहे व्हिडिओ, बट नॉट अ म्युझिक व्हिडिओ. म्युझिक व्हिडिओचा जो हे असतो ना वाईब, तो अलग राहतो. ओके, तर मग तो माझ्याकडून का बनवून घेईल? ऑब्विसली म्हणजे माझ्यापासून ती अपॉर्च्युनिटी हटून जाईल. ओके, तर पैसे ते दूर, काम करायला पण नाही भेटेल. ओके, तर इट वॉज लाईक दॅट. ऑब्विसली मला माहिती आहे माझ्या लाईफमध्ये पैसे आहे, बहुत सारे आहे आणि बहुत भेटणार पण आहे. यासाठी मला थोडं पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. दॅट्स व्हॉट आय एम डुईंग इट. आणि राईट नाव तुला पैशाची गरज नाही आहे. म्हणजे जस्ट लाईक तुला 2 टाइमचं खायला भेटून राहिलंय आणि राहायला वडिलांचं घर आहे, आणि जवळपासचेच हा जो श्रेयस आहे माझ्या घराजवळच राहतो, आणि आम्ही खूप छोट्या, म्हणजे काही बजेटही नव्हतं आमचं, काहीच बजेट नाही. इव्हन पवनारपर्यंत जाणं येणं आणि पेट्रोलचा खर्च याला काही बजेट पण नाही म्हणत. युजली मित्रांसोबत हँगआउट करण्यासाठी जेवढा खर्च लागतो ना, बस. तर याच्यामध्ये आम्ही हे सगळं काम करून राहिलोय. ऑब्विसली याच्यामध्ये मी खूप काही शिकलो आहे. या व्हिडिओमध्ये मी जेवढी मास्किंग केली आहे ना, तेवढे व्हिडिओ मी, म्हणजे तेवढी मास्किंग मी आतापर्यंत जेवढे व्हिडिओ बनवले तेवढे व्हिडिओ काउंट करून एवढी मास्किंग कधीच केली नसेल, ज्या मी एका व्हिडिओमध्ये एवढी मास्किंग केली आहे.
आणि खूप काही कळलं की मास्किंग कशी करावं लागते. या कारण मास्किंग हे खूप जास्त इम्पॉर्टंट पार्ट आहे. या मास्किंग याने काय असते की मास्किंग वरून आपण टोपो करू शकतो, मास्किंग वरून आपण रोटो पण करू शकतो. टोपो आणि रोटो याने काय असते, टोपो म्हणजे सॉरी टोपो नाही, रोटो. रोटो याने काय असते की तुम्ही काही काही व्हिडिओज बघितले ज्याच्यामध्ये सब्जेक्टला फोकस असतो आणि बॅकग्राऊंड ब्लर असते. ओके, तर हा जो इफेक्ट आहे ना, हा ड्युरिंग शूटिंग मध्ये होतो. हा लेन्सचा कमाल असतो. ओके, म्हणजे म्हणून घे की लेन्सचा जो फोकल लेंथ आहे ती आहे 35 इंचचा आहे आणि एफ स्टॉप आहे तो आहे 1.4. तर त्यामुळे काय होते की सब्जेक्टला फोकस ठेवतो आणि बाकीचा तो ब्लर करतो. तर हे लेन्समुळे होते. ओके, पण समजा जर तुमच्यापाशी असा कॅमेरा नाही आहे ज्याचे लेन्स हे नाही होत, म्हणजे ब्लर इफेक्ट येत नाही, एफ स्टॉप कमी होत नाही, मॅक्स टू मॅक्सच राहते, तर अशा वेळेस पोस्ट मध्ये जाऊन आपण त्याला ब्लर करतो. या म्हणजे मास्किंग करून आपला जेवढा पोर्शन ब्लर करायचा आहे त्याला सिलेक्ट करून तेवढा तो ब्लर करतो. सो दॅट इज कॉल्ड टोपो. ओके, याच्या अगोदर मी खूप सारे व्हिडिओ बनवले म्हणा, पण टेक्स्ट अॅनिमेशन कधीच केलं नव्हतं. याच्यामध्ये मी एवढे टेक्स्ट लिहिले की बहुत जास्त. इवन आता जस्ट लाईक मला सांगतात काही सांगितलं प्रीमियर मध्ये टेक्स्ट करायचा आहे, या आय कॅन डू दिस. कशाप्रमाणे टेक्स्ट करायचा आहे, आय कॅन डू दिस. कलर ग्रेड, या ऍक्च्युली याच्या अगोदर मी एक सिंगल लट वापरत होतो. ओके, बट आता कसं आहे की आता मी प्रत्येक जो प्रिंट आहे, म्हणजे जे फाईल आहे किंवा जे फुटेजेस आहे त्याला इंडिव्हिज्युअली कलर ग्रेड करतो सिच्युएशन नुसार, म्हणजे एक्सपोजर कमी जास्त, मिड टोन, त्यानंतर शॅडोज, हायलाइट्स वगैरे. आताही मला क्लिअरली माहित नाही की मिड टोन, हायलाइट आणि एक्सपोजर शॅडोज ज्याचा मिनिंग काय होतं या क्लिअरली नाही माहिती. म्हणजे जस्ट लाईक वरून माहित आहे, म्हणजे जेवढं म्हणजे जस्ट लाईक एक्सपोजरचं मिनिंग मला एवढं माहित आहे की जस्ट लाईक व्हिडिओची जी ब्राईटनेस आहे ना ती वाढवणे, त्यांना म्हणते एक्सपोजर. बट कधी कधी खूप जास्त पण एक्सपोज नाही करायचं, त्यामुळे काय होते सगळं काही व्हाईट दिसायला लागते, काहीच कलर दिसत नाही. सो इट जस्ट लाईक दॅट, त्याला मेंटेन ठेवणं. ओके, त्यानंतर आहे कॉन्ट्रास्ट. कॉन्ट्रास्ट याने जे फुटेज आहे त्याच्यामध्ये जे कलर आहे ते थोडेसे जास्त ब्राईट दाखवणं. ओके, सो दॅट इज कॉल्ड कॉन्ट्रास्ट. अजून त्यानंतर आहे ब्लॅक्स. ओके, ब्लॅक पण हे एक आहे की तुमच्या फुटेज मध्ये जेवढे काही ब्लॅक पोर्शन आहे त्याला अजून ब्लॅक करणं, जेणेकरून अजून चांगली क्लिअरिटी येते. ओके, म्हणजे कसं आहे की म्हणजे यू नो दॅट या व्हॉट आय एम सेइंग. शॅडो, हायलाइट्स याबद्दल थोडस माहित नाही. ओके, बट याच्यामध्ये पण मी थोडस याला कमी जास्त करण्याचा प्रयत्न करतो, बट आय डोंट रिअली एक्झॅक्टली नो की याच्यामुळे का होते का नाही. हा, शॅडो वाढवल्यामुळे हलकासा ब्राईटनेस वाढतो, बट हे ते एक्सपोजरमुळे पण होते, बट शॅडो म्हणून एक्झॅक्टली काय होतं ते नाही माहित. ओके, त्यानंतर काय की कलर व्हील्स, या कर्व मध्ये खूप जास्त खेळतो. या जे जे फुटेजेस आहे त्याचे जे कलर्स आहे, म्हणजे त्या फुटेजेस मध्ये जेवढे काही कलर आहे त्याला अजून जास्त व्हायब्रंट करण्यासाठी कर्वचा वापर करतो. ओके, म्हणजे एका वेळेस सिलेक्ट करायचं आणि सगळ्या कलरला इन्हान्स करून द्यायचं, जेणेकरून काय होते की सगळे जे कलर आहे ते अजून जास्त ब्राईट दिसतात, उठून दिसतात. ओके, आणि त्यानंतर आहे विंटेज. या विंटेज आणि काय असते की तुमच्या फुटेजेसच्या बॉर्डरला हलकीशी ब्लॅक वाला एक प्रकारे शेड लागतो. ओके, तो एक खूप जबरदस्त इफेक्ट देतो यार तो. या म्हणजे एक फोकस राहतो सब्जेक्टला, म्हणजे जस्ट लाईक कोणी व्हिडिओ पाहताना कोणी व्हिडिओच्या कोपऱ्यामध्ये नाही बघत. या बट कसं आहे की पण तो समजा जर त्याला हलकासा ब्लॅकिश कलर दिला ना
ते एक जबरदस्त लुक येतो आहे. तर हे कलर ग्रेड नाही आहे, हे जस्ट लाईक एक प्रकारे सगळ्या कलरला व्हायब्रंट करणं आहे. या कलर ग्रेड याने काय होते की एक प्रकारे तो लुक आणि तो फील क्रिएट करणं. लुक आणि फील कसं काय क्रिएट होतो, व्हाय इट जस्ट लाईक संध्याकाळ जेव्हा होते, म्हणजे संध्याकाळचे 5 वाजते, तेव्हा हे तुम्हाला कसं माहित पडते. मानून घे तुझ्यापाशी घडी नाही आहे, ओके, तर हाऊ यू नो दॅट, इट जस्ट लाईक आकाश ढग वगैरे पाहतो, राईट, पाहिल्यामुळेच होत आहे ना. या म्हणजे तुम्ही संध्याकाळी जेव्हा बाहेर निघता तेव्हा तुम्ही बघता ना की साला संध्याकाळ झाली आहे, तो एक लुक क्रिएट करतो, तो फील क्रिएट करतो. इवन आपल्यापाशी वॉच जरी नसेल तरी आपल्याला माहित पडते की संध्याकाळचे 5 वाजले. इवन सकाळी मॉर्निंगला एकदम जेव्हा तुम्ही उठता तेव्हा हलकीशी लाईट येते, सो दॅट इज कॉल्ड मॉर्निंग. ओके, इवन दुपारची पण ऊन आहे ना, त्याच्यामुळे पण आपल्याला माहित पडते की एक्झॅक्टली किती वाजले. म्हणजे कडक ऊन असेल ना तर मे बी शायद 11 ते 2च्या दरम्यान आहे. या 10 वाजेपर्यंत थोडी लाईट ऊन राहते आणि 10 नंतर मग थोडीशी तीव्र होण्याच्या मार्गावर असते. 12 वाजता अति जास्त आणि 12 ते 3 वाजेपर्यंत अति जास्त राहते. समर सीझन मध्ये जस्ट लाईक याचा रेशो थोडा जास्त वाढतो. समर सीझन मध्ये सकाळी 8 वाजेपासूनच सूर्याची किरण तापायला सुरुवात होऊन जाते. या माझा म्हणण्याचा मिनिंग हा आहे की तुम्ही नाही का विदाऊट क्लॉक पण तुम्ही फील करू शकता की किती वाजले, काय झाले. ती इट वॉज लाईक दॅट. या म्हणजे जस्ट लाईक तुम्ही कोणत्याही गोष्टीला बघून त्याला फील करणे, यालाच म्हणते कलर ग्रेड. ओके, जे आपण ऍक्च्युअल मध्ये आपल्यासोबत होते याला कलर ग्रेड नाही म्हणत. संध्याकाळ झाली म्हणजे कोणीतरी कलर ग्रेड केला आणि संध्याकाळ झाली असं नाही होत. या तो ऍक्च्युअल मध्ये होते. बट फिल्म मध्ये हे याला कशाप्रमाणे करावं, कारण फिल्म कसं एक प्रकारे पडदा आहे. ओके, तर हे कसं आहे की तिथे ऍक्च्युअल मध्ये जे कलर आहे ना त्याला चेंज करतात आणि एक फील क्रिएट करतात. आता फील म्हणजे कसं की आता आपण अगोदर जे सांगितलं संध्याकाळ किंवा रात्र वगैरे, हे तर फील आहेच. ओके, बट हे बेसिक आहे. ओके, जे फील असते ना ते आहे इमोशनल फील. ओके, म्हणजे समहाव कुठे इंटेन्स आहे, समहाव कुठे कॉमेडी आहे. कॉमेडीमध्ये जास्त कलर ग्रेड वापरत नाही. या कॉमेडीमध्ये जो टोन असतो तो नॉर्मल टोन असतो. बट जे सिरियस मूवीज आहे त्याच्यामध्ये कलर ग्रेड असते. हॅव यू सीन मॅन ऑफ स्टील? ओके, ही जी फिल्म आहे ना, ही फिल्मचा कोणताही फ्रेम घे, याच्यामध्ये जे कलर ग्रेड केलाय ना, इट वॉज लाईक तौबा. या तुला दुसरे कलर दिसणारच नाही, मोस्टली ब्लॅक कलर दिसतात जास्त. या इवन त्याचा सूटचा जो कलर आहे ना तो दिसतो, म्हणजे हा ब्ल्यू वगैरे आहे बट हलकासा ब्लॅक टोन असतो त्याच्यामध्ये. या आणि इट वॉज रिअली गुड. या मला त्याचा जो कलर ग्रेड आहे ना, मला तेव्हा माहित पण नव्हतं, बट तो इतका जबरदस्त दिसून राहिला होता ना की बहुतच जास्त. या असा खूप साऱ्या फिल्म्स मध्ये होतात कलर ग्रेड, जो तो फील क्रिएट करून देतो. ओके, मला कलर ग्रेड बद्दल माहित नाही, कारण कलर ग्रेड इज थोडीशी वेगळी प्रोसेस आहे. इथे खूप साऱ्या गोष्टी अंडरस्टँड कराव्या लागतात. या बट कलर करेक्शन माहित आहे आणि युजली मी करतो पण कलर करेक्शन. ओके, या व्हिडिओमध्ये अजून मला खूप काही शिकायला भेटलं. अजूनपर्यंत व्हिडिओ खतम वगैरे नाही झाला, बट कसं आहे की नॉट ओनली इन सॉफ्टवेअर, म्हणजे फक्त सॉफ्टवेअर मध्येच नाही, बाकी अशा पण काही गोष्टी शिकलो जे विदाऊट सॉफ्टवेअरवर असतात. म्हणजे की आपण जेव्हा काम झालं तर आपण क्लायंटला कशाप्रमाणे व्हिडिओ पाठवायचा, कशाप्रमाणे व्हिडिओ दाखवायचा. ओके, त्याच्याकडून त्याचे एक्सपेक्टेशन काय असते, या डिपेंड करते. म्हणजे प्रत्येक क्लायंट सारखा नसतो. या प्रत्येक क्लायंटचे बहुत वेगवेगळे एक्सपेक्टेशन असतात. तो बहुत छोटे छोटे याच्यामध्ये चेंजेस करायला लागतो, असं कर तसं कर वगैरे वगैरे. ओके,
तर त्यांना समजून सांगितणं किंवा कशाप्रमाणे करून देणं किंवा आपला पण एक प्रकारे मूड त्याला करून सांगणं की नाही, जर आपण क्लायंटला समजून सांगितलं आणि असं म्हणलं की नाही, जर आपण अशाप्रमाणे केलं आहे तर याचा जो फील आहे ना तो खूप वाईट फील येईल, बॅड फील येईल. ओके. तर हे पण क्लायंटला समजून सांगणं हे एक स्किल असते, क्लायंट सोबत कशाप्रमाणे बोलणं. ओके. आणि हे पण स्किल मला फुकटमध्ये भेटून राहिले. म्हणजे मी काम फ्री मध्ये करत आहे ना, तर त्यामुळे मला ही गोष्ट फुकटमध्ये भेटत आहे आणि दॅट इज अ मोस्ट एक्सपेन्सिव्ह थिंग. सो दॅट इज रिअली इम्पॉर्टंट. या तर येस, तर आज मी हेच केलं. या मग त्याच्यानंतर घरी आलो मी 11 वाजता वगैरे. आल्यानंतर मग मी काहीच नाही केलं. या 11 वाजता घरी आलो. आल्यानंतर मग मी मोबाईल छेडत बसलो, जेवण केलं वगैरे वगैरे. ओके. त्याच्यानंतर मग माझं पोट साफ होत नव्हतं, तर त्यामुळे मी खाली थोडसा फिरलो, मग पोट साफ झालं. ओके. मग पोट साफ झाल्यानंतर मग मी वरती बसलो आणि त्यानंतर मग मी एडिट करण्याचा प्रयत्न करतो म्हणलं तर मला बहुत बोर वाटला. या मग काय मग मी काय केलं की पिक्चर बघितला, इंटरस्टेलर. ऑलरेडी तो मूवी मी 3 वेळा तर बघितला, 3-4 वेळा. आज शायद 5वी वेळा पुन्हा झालाय. या बट तरीही त्या फिल्मचा जो वाईब आहे ना, म्हणजे तो फील आहे ना, तो आताही बरकरार आहे. हा, जेव्हा मी स्टार्टिंगला पाहिला होता ना, तेव्हा तो बहुतच भयानक होता. इट वॉज सो मच. या स्टार्टिंगला तर मला कन्सेप्ट पण क्लिअर नव्हती की व्हॉट इज एक्झॅक्टली हॅपनिंग ऑन दॅट फिल्म. येस, ऍक्च्युली मी आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये त्याच्याबद्दल व्हिडिओ पण बनवला गेलाय की इंटरस्टेलर मूवी बद्दल वगैरे आहे तो व्हिडिओ, मला माहित आहे. येस, तेव्हा मला फिल्म बद्दल असं काही क्लिअर माहित नव्हतं की एक्झॅक्टली फिल्म मध्ये काय झालं. बट इट वॉज लाईक दॅट की तेव्हापासूनच मला ती फिल्म बहुत जास्त आवडायला लागली आणि त्याच्यानंतर मी 2-3 वेळा बघितली पण सुद्धा. ओके. आणि आज पुन्हा एकदा बघितली आणि इट फील्स रिअली गुड. ख्रिस्तोफर नॉलनचे जे मूवी आहे ना, हे मूवी बहुत ही जबरदस्त असतात यार. या ते स्वतः लिहितात आणि स्वतः डिरेक्ट करतात. त्यांच्या फिल्म मध्ये काय आहे की एक स्टोरी असते, एक युनिकनेस असतो. ओके. मोस्टली ख्रिस्तोफर नॉलन यांच्या फिल्म मध्ये जे म्हणजे जे ते कॅमेरा वापरतात, युजली मोस्टली जे फिल्म मेकर्स आहे ते आरी कॅमेरा वापरतात. आरी हे कॅमेरा आहे जे खूप एक्सपेन्सिव्ह आहे आणि याच्यापासून जे जो फील येतो ना, इट वॉज रिअली ग्रेट. या बट याच्यानंतरही एक कॅमेरा आहे, आयमॅक्स कॅमेरा. ओके. आयमॅक्स कॅमेरा आणि आरी कॅमेरा काही फारसा फरक नाही आहे, सेम म्हणजे फुटेजेस वगैरे. बट काय आहे की याच्यामध्ये रेझोल्युशन जास्त असते. या आरी कॅमेरा हा मोस्टली 6K किंवा 8K पर्यंत रेकॉर्ड करतो. आता काही काही कॅमेरे आले आरीचे म्हणा जे 12K पर्यंत पण रेकॉर्ड करतो म्हणा. येस, बट जे आयमॅक्स असते ना, आयमॅक्सचे रेझोल्युशन हे बेसिक रेझोल्युशनच 8K असते, 8K असतो. आणि आयमॅक्स हे सेल्युलाइट फिल्म्स आहे, हे डिजिटल फिल्म्स नाही. ओके. तर सेल्युलाइट्स म्हणजे त्याच्यामध्ये रील असतात. ओके. डिजिटली ते म्हणजे सेल्युलाइट टेक्नॉलॉजी याच्यामध्ये वापरली गेली नाही. सेल्युलाइट, काइंड ऑफ सेल्युलाइट आणि काइंड ऑफ डिजिटल याचा एक प्रकारे मिक्सचर आहे आयमॅक्स. ओके. आणि आयमॅक्स वरून जे फुटेजेस येतात, इट वॉज रिअली ग्रेट. या आणि बिग स्क्रीन साठी हा जो फॉर्मॅट असतो हा लार्ज फॉर्मॅट असतो, खूप मोठा फॉर्मॅट असतो हा. ऍक्च्युली इट वॉज बिट. याचे जे सेन्सर असतात ते ऑलमोस्ट करीब 5 इंच किंवा 10 इंचच्या साईजचे असतात आणि इट वॉज रिअली बिग फॉर्मॅट. या मोस्ट ऑफ द युजली कसं आहे की मोस्ट ऑफ द फिल्म मध्ये पण आयमॅक्स फिल्म वापरतात म्हणा, आयमॅक्स वगैरे. बट ते एक प्रकारे फेक करतात, लायमॅक्स करतात, म्हणजे पोस्ट मध्ये त्याला रेझोल्युशन वाढवतात, शार्पनेस वगैरे करतात वगैरे.
काइंड ऑफ थिंग मला क्लिअरली नाही माहित, बट जेवढं मला युट्यूबवरून जेवढं मला माहित पडलं, क्रिस्टोफर नॉलनचे मोस्ट ऑफ द मूवीज आहे त्याच्यामध्ये ते फुल मूवी तर नाही, बट फिल्म मध्ये काही काही शॉर्ट्स आहे ना ते आयमॅक्सने शूट केले आहे. इट वॉज रिली ग्रेट. बट नॉट ओनली द कॅमेरा, बट ओनली द डिरेक्शन इज रिली ग्रेट. या त्यांच्या फिल्म मध्ये असं काही म्हणजे त्यांच्या फिल्म मध्ये क्रिएटिव्हिटी नाही आहे. या ते क्रिएटिव्हिटी स्टोरीमध्ये क्रिएटिव्हिटी करतात, ओके, बट सीन मध्ये किंवा कॅमेरा वर्क मध्ये ते क्रिएटिव्हिटी दाखवत नाही. ओके, जेवढी सिम्पल जेवढा पॉसिबल होईल तेवढा पॉसिबलनी दाखवण्याचा प्रयत्न करतात. बट त्यांची जी क्रिएटिव्हिटी आहे ते रायटिंग मध्ये इतकी जबरदस्त आहे ना की बहुत जास्त. एवढे जबरदस्त स्टोरी जे आजपर्यंत कधी, इट वॉज रिली ग्रेट. इन्सेप्शन ही जी स्टोरी आहे, कॅन यू थिंक, म्हणजे स्वप्नामध्ये पण कोणी स्वप्न पाहू शकते वगैरे. इट वॉज इट वॉज इट वॉज बिग. भयानक आहे हा. म्हणजे त्यांचा माइंड कोणत्या लेवलनी विचार करतो, इट वॉज रिली ग्रेट. या सो आणि त्यांची आता एक नवीन मूवी आहे टेनेट. ही मूवी पण सेम माइंड ब्लोईंगच आहे. खूप साऱ्या लोकांनी सजेस्ट केला आहे किंवा खूप साऱ्या लोकांची असं हे आहे की हा जो मूवी आहे हा पण इंटरस्टेलर सारखा किंवा इन्सेप्शन सारखाच आहे. अजून मला सांगायचं होतं की टेनेट मूवी यस रिलीज झालाय, अजूनपर्यंत त्याची प्रिंट यायची आहे. बिकॉज ऑफ दिस कोरोना लॉकडाऊन वगैरे, तर या सिच्युएशन मध्ये त्यांनी ही फिल्म रिलीज केली जिथे थिएटर अवेलेबल होते. ऑब्व्हियसली त्यांना लॉस झाला, बट क्रिस्टोफर नॉलनची जी मूवी आहे हे कधी लॉस मध्ये राहत नाही. यस, कारण याचा वाईब फिल्म रिलीज झाल्याच्या 10 वर्षानंतरही त्याचा जो वाईब आहे ना तो तसाच मेंटेन राहतो, आणि दॅट इज द मोस्ट अमेझिंग थिंग. या इंटरस्टेलर मूवी मध्ये ऑब्विसली फिल्म्स तर वगैरे रिली ग्रेट, बट जो म्युझिक आहे म्हणजे हान्स झिमरचं म्युझिक, इट वॉज वन ऑफ माय फेवरेट म्युझिक डिरेक्टर. या आय ऑलवेज वॉन्टेड टू वर्क विथ हिम. येस, कारण त्यांचे जे ट्रॅक्स असतात, अरे मेरे बाप, तोबा. कधी कधी तुम्हाला व्हिज्युअलाइज पण करायची गरज नाही, कारण त्याचे जे ट्रॅक्स असतात ते इतके डीप असतात, इतके बहुत ही ग्रेट. येस, लिटरली आय एम टेलिंग यू. कारण जो ऑडिओ असतो ना, समटाइम्स कधी कधी ऑडिओ हा व्हिज्युअल्सचे पण जास्त काम करतो. या म्हणजे युजली कसं आहे, ऑडिओ व्हिडिओचे जे पर्सेंटेज ऑफ रेटिंग म्हणजे कोणता खूप जास्त जबरदस्त आहे तर याला 50-50 दिलाय. ओके, बट काही काही याच्यामध्ये नाही का, काही काही सीन मध्ये व्हिडिओ काही असा फारसा म्हणजे वाटत नाही, बट ऑडिओ इज वॉज गुड. या इट वॉज रिअली ग्रेट. खूप बोललोय आता आपण, थकलोय आता. आज तर काहीच काम झालंय नाही. 9:30 झाले ना, आताही काही मी काम तर करणार नाही आहे, बिकॉज आईचा मोबाईल आला, आईचा मला थोडासा छेडणार आहे मी. येस, या सो दिस इज द एंड. दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 2059. राईट नाउ वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.